नमस्कार. महा एम-टी-व्ही मध्ये सर्वांचं स्वागत. मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. एका शाखेपासून सुरू झालेला संघ आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. 2025 च्या विजयादशमीला संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानंच मुंबईच्या कुर्ल्यामध्ये सुभाष युवक मंडळाने संघ शताब्दीचा अप्रतिम असा देखावा सादर केलाय. पाहूयात हा देखावा नक्की कसा आहे. नमस्कार. आपल्यासोबत मंडळाचे सचिव आदित्यजी पानसे आहेत. त्यांच्याकडून या देखाव्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. नमस्कार. सुभाष युवक मंडळातर्फे प्रत्येक वर्षी एक वेगळा असा उपक्रम नवरात्री उत्सवात करण्यात येतो. यावेळी सुभाष युवक मंडळातर्फे संघ शताब्दी वर्ष असा सजावट आपल्या मंडळात करण्यात आलेली आहे. गेल्या 100 वर्षापासून संघाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्या पद्धतीने त्यांच्या प्राथमिक मूल्यावर काम केलं, त्या प्राथमिक मूल्यांचा आम्ही इथे सजावट करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. या आपण आता पुढे सजावट बघूया. सर्वात प्रथम पहिलं मूल्य जे संघाने सुरुवात केली ते म्हणजे संघ शाखा, जिथे बाल एकत्र आले आणि सर्व एकत्र येऊन संघामध्ये शाखेची सुरुवात झाली. त्यानंतर सर्वात प्रथम संघ जे गेल्या 100 वर्ष गावोगावी जाऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे सेवा देण्याचं काम आहे, ते सेवा कार्याचा एक आम्ही देखावा इथे सादर केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही संघ शाखा संपण्याच्या वेळी जी प्रामुख्याने एक संस्कार म्हणून संघ प्रार्थना म्हटली जाते, त्याचा एक देखावा बॅनरच्या स्वरूपात आम्ही इथे दाखवलेला आहे. संघाचे जे प्राथमिक मूल्यामध्ये जे 6 उत्सव आहेत, त्या उत्सवापैकी एक उत्सव गुरुपौर्णिमा उत्सव. गुरुपौर्णिमा उत्सव हा संघाच्या स्वयंसेवकांना खूप महत्त्वाचा असतो. बिकॉज संघाचे स्वयंसेवक भगवा ध्वज यालाच आपला गुरु मानतात. असा एक देखावा आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गुरुपौर्णिमा निमित्त. सन्माननीय परमपूज्य गुरुजी माधव सदाशिव गोळवलकर, दुसरे सरसंघचालक यांचा हवनामध्ये आहुती देण्यात येताना एक खूप सुंदर असा फोटो इथे घेण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्राथमिक मूल्यामधला 6 उत्सवांपैकी दुसरा हा उत्सव हिंदू साम्राज्य दिन. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक झाला, तो शिवराज्याभिषेक दिन आम्ही हिंदू साम्राज्य दिन म्हणून संघाचे स्वयंसेवक साजरा करीत आहोत. संघाच्या महत्वपूर्ण उत्सवापैकी एक बलिप्रतिपदा, चैत्र शुक्ल प्रतिपदा, गुढीपाडवा, हिंदू नववर्ष स्वागत यात्रा. हिंदू नववर्षाला स्वागत करून संघ हा उत्सव मोठ्या प्रमाणात आपापल्या परिसरात साजरा करतो. संघाचे सर्व स्वयंसेवक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. संघात प्रत्येक 26 जानेवारीला भारत माता पूजन केलं जातं. भारत माताच्याच पूजनापासून कुठल्याही कार्यक्रमाला संघाच्या आम्ही प्रारंभ करतो. अशी एक भारत मातेचा देखावा बॅनरच्या स्वरूपात आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या समोर सन्माननीय संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांचा एक देखावा आहे, ज्यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. विजयादशमी निमित्त हा एक संघाचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. विजयादशमी निमित्त सर्व स्वयंसेवक एकत्र येऊन आपल्या आपल्या परिसरात पथसंचलन काढून एकत्र उत्सव साजरा करतात. अशा प्रकारे एक पथसंचलनाचा देखावा आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यात सर्व स्वयंसेवक संघाचं बँड पथक, संघाचे पूर्ण वेश घालून सर्व स्वयंसेवक पूर्ण नगरामध्ये उत्सव साजरा करत असतात. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी यादव आहेत. ते आपल्याशी बोलतील. या ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करत आहोत. पण यावर्षी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. 100 वर्ष पूर्ण या दसऱ्याला होणार आहेत. त्या निमित्ताने यातील स्थानिक जे स्वयंसेवक आहेत त्यांनी निर्णय घेतला की आपणही या उत्सवाला मोठं स्वरूप द्यायचं, म्हणून त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की यावर्षी शताब्दी वर्ष आपण साजरं करूयात. त्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं असेल की
संघाची प्रार्थना आहे, संघाचे आयाम आहेत, त्याचबरोबर संघाचे उत्सव आहेत दरवर्षी जे होतात. नववर्ष स्वागत यात्रा असेल, हिंदू साम्राज्य दिवस असेल, गुरुपौर्णिमेचा उत्सव असेल, मकर संक्रांतीचा असेल, रक्षासूत्र असेल. असे देखावे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. परत पथसंचलन जे असतं दसऱ्याला त्याचाही देखावा या ठिकाणी आहेत. संघाची जी शाखा लागते, त्या बाल स्वयंसेवकाचे खेळाचे देखावे आहेत. हिंदू नववर्षाची आपल्या मुलांना माहिती पडावी, की आपले जे महिने आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण त्यासाठी आपण त्याची माहितीही या ठिकाणी आपण स्टेजवरती लावलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता आपण पाहत आहोत संघ ज्या प्रकारे वाढत आहे. आज 100 वर्षामध्ये आपण जगभरामध्ये संघ वाढलेला आहे. त्याचा 100वा हा शताब्दी उत्सवासाठी मी तर जेवढी पण जनता आहे, हिंदू समाज आहे, त्यांना आव्हान करेल, की त्यांनी ह्या विजयादशमीला जल्लोषात संघाचा जो उत्सव आहे, ह्या टायमाला पथसंचलन न होता संघाने या टायमाला विजय उत्सव साजरा करायचा आहे विजयादशमीच्या दिवशी. तर सगळ्यांनी हा उत्सव सगळ्यांनी आवर्जून एकत्रित यायचा आहे हिंदू समाजाने. आपण पाहिलं नागपूरमध्ये संचलन झालेलं आहे. उत्साहात सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. तसाच सहभाग आपण प्रत्येक उत्सवामध्ये घेतला पाहिजे आणि विजयादशमीच्या उत्सवात सर्वांनी यावं, या उत्सवात सम्मिलित व्हावं आणि हिंदूंची एक जुटता ही दाखवावी, हीच मी जनतेला आवाहन करेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.